घनश्याम, आर्या आणि सूरज मिळून बनवणार टीम सी। तर मित्रांनो, हा टीम सीचा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कॅप्टन्सीच्या टास्क मधून बाहेर झाल्यावर घनश्याम खूप नाराज झाला होता आणि ज्यांनी त्याला टास्कच्या बाहेर काढलं होतं त्याचं नाव होतं अरबाज पटेल, म्हणजेच घनश्यामचा खास मित्र। तर मित्रांनो, हा टास्क झाल्यानंतर घनश्याम हा साईडला एकटा बसला होता आणि टीम ए पासून तो लांब बसलेला होता। व त्यानंतर आर्या त्याच्याकडे जाते आणि आर्या म्हणते की तू इतका शांत का बसलेला आहे। तर घनश्याम म्हणतो की आपल्याच लोकांनी मलाच धक्का दिला व याचं मला खूप वाईट वाटलं। मी टीम ए साठी खूप प्रामाणिकपणे काम केलं पण मला त्याचं फळ भेटलं नाही। त्यावर आर्या म्हणते की मी पण आधी तुमच्या टीम मध्ये 1-1.5 आठवडा होते, मला पण तिथून अशीच वागणूक भेटत होती। तिथं फक्त अरबाज आणि निखिलच किंमत आहे व बाकी सगळे त्यांचे प्यादे आहे। व असं बोलल्यानंतर घनश्याम तिला बोलला की आता मी काय करू। त्यानंतर आर्या बोलली की तू माझ्यासारखं खेळ, तू माझ्यासारखं इंडिव्हिज्युअल खेळ। मी पहिल्यांदा आधी टीम ए कडे गेले, त्यांनी मला घेतलं नाही। त्यानंतर मी टीम बी कडे गेले पण टीम बी पण मला खडूसवानी करत होती। त्यामुळे मी ठरवलं की मी आता इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आणि इंडिव्हिज्युअलच फाईट करणार। व त्या डिस्कशन मध्ये नंतर सूरज भाग घेतो व सूरज म्हणतो की आता मी पण एकटा खेळणार आहे। मी आत्ताच पॅडी दादाला सांगून आलेलो आहे की मी इथून पुढे इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे आणि इंडिव्हिज्युअलच सगळ्या घरच्यांना नाडणार आहे। तर त्यानंतर पॅडी दादाही माझ्यासोबत खूप भांडले पण मी काय त्यांचं ऐकलं नाही, कारण की मी सूरज चव्हाण आहे आणि मी आता इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे। त्यानंतर घनश्याम म्हणतो की आपण तिघं पण इथे इंडिव्हिज्युअल गेम खेळणारे आलेलो आहोत आणि आपण मिळून काही टीम सी बनवायची का आता। त्यावर आर्या हसली आणि आर्या बोलली की आता टीम ए टीम बी टीम सी नाही, आता टीम ए टीम बी आणि टीम आर्या होणार आहे, कारण की मी माझी टीम एकटीनेच बनवलेली आहे। तुम्हाला जर खेळायचं असेल, तुम्हाला जर वरती यायचं असेल तर तुम्ही पण इंडिव्हिज्युअल गेम खेळा। तर मित्रांनो, आर्याने एक कानपिळा घनश्याम आणि सूरजला अशा प्रकारे दिलेला आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आर्या बिग बॉसच्या घरात सध्याला खूप वरती येत आहे आणि खूप चांगला गेम खेळत आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आर्याने जो कानपिळा दिलाय त्याच्यानंतर घनश्याम आणि सूरज हे इंडिव्हिज्युअल गेम खेळतील की टीम ए आणि टीम बी कडेच जात राहतील? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।